2-3 मिनिटावर वॉकेबल डिस्टन्सवर आहे। हा बघा डाकू मासा, काय गोड्या पाण्याचे वेगवेगळे मासे आज बघायला मिळतात। आता आपण गावठी कोंबडा बघितला, आता कोंबडा मासा बघा। हे बघा जिवंत मासा, ही करली आपल्याला घरी कट करणं थोडं अवघड झालं। आणि ही बघा ही आली करली, ती शेपटी पण उचलत नाही त्याची, एवढा मोठा ताड मासा आहे। हा खापरी पापलेट केवढा मोठा आहे। हापूस आंबा अजून दिसत नाही मार्केटमध्ये, पण मासा आहे। मच्छी बघा हळूहळू बाहेर यायला लागले, आता आलेत मच्छी। एक नंबर सुरमई आहे एवढी मोठी। आणि इकडे पाला मासा अजून येतो, एवढे मोठे डेंगे बघा। सगळे कोंबडे आहेत, कोंबडी एक पण नाही। आज आपण एक्सप्लोर करणार होतो कल्याणचं फिश मार्केट। हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आहे कल्याणला आणि आज आपण एक्सप्लोर करणार होतो कल्याणचं फिश मार्केट। आणि कल्याणच्या स्टेशनच्या बाजूलाच आहे वेस्टला, आणि तिकडचंच फिश मार्केट आता आपण एक्सप्लोर करणार आहोत। छाया डोक्याचं फिश मार्केट म्हणतात त्याला। ते कुठे आहे काय ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। या मार्केटमध्ये कुठले मासे आहेत त्याचं सर्व आपण बघणारच आहोत। पण त्याआधी हे मार्केट त्याच्यासाठी फेमस आहे ना, हे कुठल्या गोष्टी तुम्हाला मी दाखवतो। सुरुवातीला मार्केटला येतं आहे, आता मार्केटच्या बाहेर अपोजिट साईडच्या रोडवरती ना तुम्हाला काय बघायला मिळतं बघा। इकडे खेकडे बघा, बघा नदीतले खेकडे, आणि इकडे बघा कोंबडा, कोंबडा आहे कोंबडा। कसा आहे कोंबडा? 1000 रुपयाला। कुठला कोंबडा दादा, कुठला आता वसई वगैरे? हां कसारा। हे बघा आणि सगळे कोंबडे आहेत, कोंबडी एक पण नाही, सगळे कोंबडे आहेत। आम्हाला घेऊन जाऊ। हे बघा 1000 रुपयाला आहे कोंबडा। किती किलोचा? किलोचा असतो, 1 किलोच्या आतमध्येच आहे का? 1.5 किलो जसे कोंबडा साईजवरती आहे, कसा असेल तसा। 1000 रुपये सांगतात तुम्हाला एका कोंबड्याचे, वजन वगैरे काय नाही, डायरेक्ट बोलीवर 1000 रुपये। आणि खेकडे कसे आहेत? हे 600 रुपयाला आहे, 6। हे बघा 6। कोल्हापूरचा माल आहे, नदीचा माल आहे बघा। कोल्हापूरवरून आलेले खेकडे आहेत, नदीचे खेकडे आहेत। आणि हे नॉर्मली पावसाळ्यात जास्त भेटतात, पण आता पण आहेत ते मिळतात कल्याण फिश मार्केटच्या समोर। म्हणजे कल्याणला आलात ना, समोर फिश मार्केट आहे, त्या समोर जे बघा या ताई बसलेल्या असतात, रोज असतात। तिकडे आलात खेकडे मस्त पैकी तुम्हाला नदीतले खेकडे मिळतील, कधी पण या। कमी जास्ती करून देणार। हा बघा भाव करून देणार ते आधीच सांगतात तुम्हाला। आणि हे छोटे छोटे आहेत ना, साईज तेवढीच आहे, तेवढीच साईज आहे, 7 एक जास्त आहे, रेट तोच आहे 600 रुपये। 600-500 बघा खेकडे इकडे पण आहेत। हे बघा या पुष्पा ताई, चुकेगा नाही पुष्पा। हे बघा हे इकडे यांच्याकडे पण खेकडे, आणि आपण रोज असतात ना इथे, रोज असतात 12 महिने 365 दिवस। हे बघा खेकडे मोठे मोठे खेकडे डेंगे बघा। आणि हे 600 रुपयाला 6 ना? या 600ला 6, या 700ला 6 कमी करून भेटणार, कमी करून मिळतील तुम्हाला। समोर हे फिश मार्केट आहे कल्याणचं, छाया डॉकीचं। त्याच्याबरोबर समोरच्या साईडला इकडे बघा, इकडे बसलेले असतात या ताई एक, आणि तिथे आतमध्ये एक ताई बसलेत त्या। म्हणजे तुम्हाला नदीतले खेकडे हवे असतील तर तुम्हाला 12 महिने तुम्हाला इथे मिळतील खेकडे, कधीही या। सकाळच्या वेळेला मस्त मस्त मोठे मोठे खेकडे मिळतात, मी बऱ्याच वेळा घेऊन गेलो इकडे खेकडे। आणि मार्केट आतमध्ये आहे, आणि सुरुवातीलाच तुम्हाला हे सर्व सुकी मच्छी दिसेल, सुकी मच्छी आहे। हे दांडी सुकट आहे ना, कशी आहे? 120 रुपये पाव किलो बघा, 120 रुपये पाव किलो दांडी सुकट। आणि हे बारके बोंबील आहेत ना, बघा बारके बारके बोंबील पण आहेत तुम्हाला, मांदेली आहे, बांगडा आहे, वाकटे आहेत। अशी सुकी मच्छी आहे तुम्हाला सुरुवातीलाच। बघा इकडे हे बोंबील आहे 150 रुपये पाव किलो। बघा सुकी मच्छी 150 रुपये पाव किलो। आणि जवळा कसा दादा? जवळा 120 रुपये। आणि बघा इकडे मार्केटला मिरची कोथिंबीर तर आहे, सोबत ही बघा प्युअर गावठी अंडी लिहिलेली पण आहे, प्युअर गावठी अंडी 170 रुपये डझन, 170 रुपयाला डझन। सुरुवातीलाच 2 दुकानं आहेत सुक्या मच्छीची, बघा तर दुसरं हे कशी आहे सुरमई? हे बघा ही चपटी सुरमई आहे, कशी आहे? 700 रुपये किलो। हे बघा चपटी सुरमई आहे 700 रुपये किलो। बोंबील कसे आहे? 300 रुपये किलो। बघा बोंबील आहे 300 रुपये किलो। आणि वाव कसे आहे? 250 रुपये पाव किलो आहे। बघा वाम आहे पिवळीवाली, 250 रुपये पाव किलो आहे वाव।
आणि इकडे पाला मासा अजून येतोय. पाला कसा आहे ताई? एक 250 रुपयाला एक ना? बघा 250 रुपयाला एक पाला आहे. बघा छोटी कोळंबी पण आहे. छोटी पण नाही बघ, सोलते हॉटेलवाल्याला घरा. ही कशी कोळंबी देते छोटीवाली? 400. ही 400 रुपये किलो देतात ताई. आणि हे बांगड्यांचा वाटा आहे 100 रुपये. सोलून दे. 3 बांगडे आहेत, एखादा लावून देतील बांगडे. काय सोलून दे. आणि ही सुरमई तुमची 700 रुपये किलो. आणि इकडे बघा थोडी मोठी वाम, पिवळी वाम कापलेली आहे ताईंनी. इतडा कसा आहे किलो? किलो असा घेशील तर 700, कटिंग घेशील तर 1000. बघा अक्का घेतला तर 700 रुपये किलोने मिळेल, जेवढा असेल तेवढा सगळा. बाकी कट करून घेतला किलो किलो तर 1000 रुपये किलो. आणि बघा ही सुरमई, एवढी मोठी सुरमई आहे बघा. एक नंबर सुरमई आहे एवढी मोठी. आणि कशी किलो आहे? काय सुरमई कटिंग 1000. बघा कट करून 1000 रुपयाला किलो आहे. पीस मिळतील तुम्हाला कट करून किलो किलोने 1000 रुपये किलो. आणि इकडे पण प्रॉन्स आहेत मोठे मोठे. कसे किलो? ही 500 रुपये किलो. बघा ही 500 रुपये किलोने. हे बघा गोळ इकडे केवढी मोठी कापून ठेवली आहे. आणि हा बघा रावस कसा किलो आहे? रावस आज 600 रुपये किलो. बघा रावस आहे 600 रुपये किलो. आणि गोळ आहे 800 रुपये किलो. हे बघा इकडे. आणि ही समुद्रातली कोळंबी 400 रुपये किलो. आणि हा आता हा राणी आहे का राजे आहे? हे बघा हा राणी मासा आहे 300 रुपये किलो. हे बघा राणी मासा आहे 300 रुपये किलो. किलोचं मार्केट आहे. आणि आता मच्छी बघा हळूहळू बाहेर यायला लागले. आता आलेत मच्छी. आणि पापलेटे येत आहेत. ही खापरी आहेत. कसं आहे? हा बघा 1500 रुपये किलो खापरी पापलेट आहे. इकडे या ना कोळंबी मोठी. कुठे आहे कोळंबी मोठी? ही कशी आहे किलो? 500 रुपये किलो आहे बघा मोठी कोळंबी. आणि केवढी मोठी सुरमई कापली. कशी किलो आहे? 1000 रुपये किलो मोठी सुरमई. आणि ही काळीवाली वाव पण कापली आहे. ती कशी आहे वाव? 600 रुपये किलो. काळीवाली वाव आहे 600 रुपये किलो. आणि बघा या मावशींकडे तुम्हाला सगळे मासे मिळतील एकाच जागी. दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. बघा बांगडे. हे बघा 250 रुपये किलो बांगडे आहेत. दादा या. फ्रेश आहेत ताई एकदम? एकदम पक्का रक्त बाहेर येतं. 250 रुपये किलो बांगडे आहेत. आणि पापलेट कशी आहे ती? 1000 रुपये किलो आहे. हे बघा 1000 रुपये किलो. साईज बघा केवढी आहे. 900-800 देणार. हे बघा 900-800 देणार. बोंबीलचे वाटे लावले आहेत. बोंबील 100 रुपये वाटा आहे. हे बघा 100 रुपये वाटा आहे. 5 बोंबील आहेत. आणि 300 रुपये किलो आहे. किलो आहे. 300 रुपये किलोचा रेट आहे मार्केटमध्ये बोंबीलचा. आणि इकडे खापरी कसं आहे? कापरी 1200 रुपये. बघा 1200 रुपये किलो खापरी आहे. इकडे सुरमई आहे बघा. ही बांबू सुरमई आहे. कशी? 600 रुपये किलो. बघा ही सुरमई आहे 600 रुपये किलो. आणि हलवा कसा आहे मावशी? बघा 800 रुपये किलोने हलवा आहे. 600 रुपये पण असतो किलो. सध्या 800 रुपये किलो आहे हलवा. हापूस आंबा अजून दिसत नाही मार्केटमध्ये, पण मासा आहे. कसा? हा बघा 500 रुपये किलोने हापूस आंबा आहे. अरे कहना क्या चाहते हो? आणि केवढे मोठे खापरी आहेत बघा. हा मोठा खापरी कसा दिलाय? बघा 1800 रुपये किलोने हा केवढा मोठा खापरी आहे बघा. आणि आपले साधे व्हाईट पापलेट पण आहेत. तशी ती हे पण 1000 रुपये किलो आहे. हे 1500 आहे. बघा हे 1500 रुपये किलो आहेत. मोठी आहे बघा. साईज बघा केवढी आहे. मोठी पापलेट आहेत 1500 रुपये किलो. किलोमध्ये 3-4 आहे. 3 आहे 3. हे बघा हे किलोमध्ये 3च पापलेट बसतील. 1500 रुपये किलो. बघा राणी मासे पण बरेच आलेत. कसे किलो आहे? 300. हे बघा 300 रुपये किलो राणी मासा आहे. सध्या मासे थोडेसे महागच चाललेत. आणि इकडे बघा या बारक्या सुरमई कशी आहेत? 500 रुपये किलो. हे बघा 500 रुपये किलो. छोट्या छोट्या सुरमई. आणि जिताडे पण आहेत. कसे? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो जिताडा. हे बघा छोटे छोटे जिताडे. हा खापरी पापलेट केवढा मोठा आहे. हा 1 किलोमध्ये किती बसेल? एकच का? नाही कमी. हा 800 ग्रामचा एक. हे बघा 800 ग्रामच्या आसपास हा पीस आहे. आणि 1800 रुपये किलोने मिळेल तुम्हाला खापरी पापलेट मस्तपैकी. आणि इकडे कोळंबी सोलाची घाई सुरू आहे. कशी आहे कोळंबी? कोळंबी 500 रुपये किलो. बघा 500 रुपये किलो आहे फार्मची. 500 वाली. थोडी छोटी साईज असेल तर 400 रुपये किलो आहे. ही फार्मची कोळंबी आहे पण सगळी. आणि इकडे बघा हा केवढा मोठा मासा आहे. ताड मासा. म्हणजे साधी शेपटी पण उचलत नाही त्याची. एवढा मोठा ताड मासा आहे. हा किती किलो असेल ताई?
35 किलोच्या आसपास बघा. काही सांगते 35-36 किलोचा हा ताड मासा असेल. काय केवढा मोठा आहे ताड मासा. म्हणजे माणसापेक्षा लांब दिसतोय बघा. हा चांद मासा पापलेट सारखाच दिसतो. चांद मासा कसा आहे? वाटा आहे. कसा वाटा आहे बघा. 100 रुपयाला हे चांद मासे आहेत. पण साईज बघा. एक मोठा आहे, छोटा आहे, असं मिक्स आहे वाट्यामध्ये. 4 चांद मासे. आणि सुरमई बघा केवढी मोठी आहे तिकडे. ही 1000 रुपये किलोने कापून कट करून. इथे आहेत शिवले. हे लाले आहेत की शिवले आहेत? लाले आहेत बघा. इथे पण लाले आहेत. त्या मार्केटमध्ये शिवल्यासारखेच दिसतात. 50 रुपयाला एक कशी जाळी आहे बघा. मोठी सुरमई आहे. इकडे मोठी सुरमई आहे. आणि मोठा रावस कसा किलो? मोठा रावस मोठा कापलेला 1000 रुपये किलो बघा. 1000 रुपये किलो पीस. आणि सुरमई पण 1000 रुपये किलो. इकडे सौंदळे 200 रुपये वाटा. 4 सौंदळे 6 देणार बघा. 200 रुपये सौंदळे 6 मिळतील बघा. इकडे काटेरी मासा आहे. कसा आहे? वाट्यावर आहे की किलोवर आहे? कशी जोडी? हे बघा काटेरी मासा. काटेरी मासा 150 रुपये जोडी काटेरी माशाची. आणि बारक्या सुरमई आहे. आणि ही बघा ही आली करली. कशी ही करली अख्खी? बघा 300 रुपयाला करली बघा. एकदम फ्रेश आहे. 300 रुपयाला भाव करतोय पण काय देत नाहीत कमी करून. 300 रुपये फायनल दिलेत त्यांनी मला. 1 किलोचे म्हणतात पण ठीक आहे चालतंय. आणि इकडे आपला लेपा पण आहे. लेपाचा वाटा कसा आहे? हा बघा 100 रुपये. लेपा स्वस्त आहे. जवळजवळ 4-5-6 लेपा आहेत 100 रुपयाचे. आणि मोठे बांगडे आहेत. बांगड्यांचा वाटा 100 रुपयाला तुम्हाला 3 बांगडे मिळतील. बांगडे केवढे मोठे आहेत बघा. 100 रुपयाचे 3 बांगडे. इकडे बघा मुशी शार्क. कसे मुशी बघा. मुशीची जोडी आहे 150 रुपयाची बघा. ही मुशी एवढी साईज आहे मुशीची. 150 रुपये जोडी. इकडे तुम्हाला कटिंग करून मिळतात मासे. म्हणजे आतमध्ये घ्यायचे आणि मासे इथे कटिंग करून मिळतात. कसे कटिंग करायचे? किती कापायची? किती ते? माझे 30 रुपये होतील ना बघा. ही करली आणि हा हलवा कटिंग करायचे 30 रुपये. बाकी यांच्याकडे पण तुम्हाला मासे मिळतात मोठे मोठे बघा. बघा रावस. हा कसा किलो रावस? 1200 बघा. रावस पण 1200 रुपये किलो. सुरमई पण 1200 रुपये किलो. आणि हा तुमचा जिताडा हा कसा? हा बघा जिताडा 1000 रुपये किलो. आणि गोळ 1200 हे बघा 1200 आहेत पण 1000 रुपये किलोने मिळते आपल्याला गोळ. आणि इकडे आता आपली सुरमई कटिंग होते बघा. फ्रेश आहे ना ते? हे बघा दिसतेच तुम्हाला. दिसतेच आहे आपल्याला फ्रेश आहे. इकडे याचं आपल्याला कटिंग करून मिळेल मासे लगेच झटपट. आणि बघा हे कसं असतं की करली आपल्याला घरी कट करणं थोडं अवघड जाईल. कशी क्रॉस कट करायला लागते. मग तुम्हाला काटे थोडे व्यवस्थित लागतात ना. तर ह्या करलीमध्ये बरेच काटे असतात. पण खायला सगळ्यात भारी तर करलीच. आणि जेवढे काटे तेवढी मच्छी चांगली. हां हां कोकम टाकायचं बघा. या ताई सांगते कोकम टाकायचं एकदम भारी लागतं. हा बघा आपला हलवा. आणि हलव्याला खवलं असतात त्यामुळे त्याची काढावी लागते बघा. त्यामुळे हे पण आपण घरी नेऊन साफ करण्यात काय मिनिंग नाही. इथेच कटिंग करून घ्यावा लागतो तो हलवा होतो कट. आणि गोल गोल कापा. हां होईल ना गोल पापलेट सारखा. बघा ह्याला काही ठिकाणी ब्लॅक पॉम्पलेट पण म्हणतात. काळा पापलेट आपण हलवा म्हणतो याला. आणि हा पण एकदम फ्रेश आहे ताजा हलवा. दिसतो ना बघा. तेवढे मोठे मोठे पोचे. मोठी कोळंबी म्हटलं तरी चालेल. पोचे म्हणतात त्याला. कसे किलो दादा हे? बघा हे 900 रुपये किलो. साईज मोठी आहे. हे 800 रुपये किलो. आणि हे जे आहे ते 700 रुपये किलो आहे. इकडे तुम्हाला तर गोड्या पाण्याचे मासे पण मिळतील बाहेरचे बघा. मार्केटचे बाहेरचे. कसं आहे दादा हा कटला आहे ना? कटला 250 रुपये किलो. बघा 250 रुपये किलो कटला आहे. आणि रोहू छोटा रोहू 180. मोठा रोहू 200 रुपये किलो. हा बघा मोठा रोहू 200 रुपये किलो. छोटा रोहू 180 रुपये किलो. 180 रुपये किलो रोहू. तिथं रोहू आणि कटलंच आहे गोड्या पाण्यामध्ये. आणि हे बघा पोचे क्लिनिंग करून मिळतात. हे कसे किलो काय साफ करायचे? 1 किलो
1 किलोला 20 रुपये बघा, 1 किलोला 20 रुपये साफ करायचे. आणि याचे पण 20 रुपये कापायचे किलोला. बघा किलोला 20 रुपये. हे बघा इकडे पण गोड्या पाण्याचे मासे आहेत. तिकडे कटला आहे केवढा मोठा बघा, कटिंग केलं आहे. कसा आहे तो किलो? 400 रुपये बघा, 400 रुपये किलो. मोठी साईज आहे कटल्याची आणि एकदम फ्रेश आहे. आणि हा बासा कसा आहे? बासा 160 रुपये किलो. बासा 160 रुपये किलो. आणि हा आपला रूपचंद बघा इकडे 180 रुपये किलो रूपचंद आहे. आणि इकडे जरा व्हरायटी भेटल्यात. तिकडे फक्त रोहू आणि कटला होता, इकडे बासा आणि रूपचंद पण बघायला मिळालं. इथे गोड्या पाण्याचे मासे आहेत लगेच समोरच, मार्केटच्या बाजूलाच, म्हणजे मार्केटमध्येच म्हणा. बघा इकडे कोंबडी आहे गावठी 650 रुपये किलो. बघा तिकडे गावठी कोंबडी 650 रुपये किलो. आणि गरम पाणीमध्ये आहे का? नाही ना. बघा गरम पाणीमध्ये पण मिळते इकडे. आणि इकडे तुम्ही मच्छी मार्केटला आला तर तुम्हाला इकडे कोंबडी, तित्तर नाही आहे तिकडे आज याच्याकडे, तित्तर असतात नेहमी. आणि इकडे मटण पण आहे बघा, बोकडाचं मटण पण आहे, कोंबडीचं मटण पण आहे आणि सोबत तित्तर पण असतात, पण आज नाही आहे. आणि बघा सिल्वर मासा, गोड्या पाण्याचा मासा आहे सिल्वर. कसा किलो आहे? 250 रुपये किलो. बघा 250 रुपये किलो. बाकी रोहू कटला तर आहेच, तुम्ही रेट बघितलेच रोहू कटल्याचे. बासा कसा किलो आहे? बासा 200. बासा 200 रुपये किलो आहे. आणि इकडे बघा हे जिवंत मासे झोपलेच टोटल. हे बघा जिवंत बासा कसा किलो? 200. बघा 200 रुपये किलो. हे बघा हे बासा मासे तुम्हाला जिवंत मिळतील, गोड्या पाण्याचे आहेत ना. बघा गोड्या पाण्याचा कोंबडा मासा. आता आपण गावठी कोंबडा बघितला, आता कोंबडा मासा बघा कसा किलो आहे कोंबडा? अक्का घेतला तर 250 रुपये किलोने आणि कटिंग करून घेतलं तर 400 रुपये किलो. बघा कटिंग केलेलं आहे 400 रुपये किलोने कोंबडा मासा. मिरगल मासा. हा बघा हा मिरगल. बघा गोड्या पाण्यामध्ये पण बरेच व्हरायटी असतात. आता हा मिरगल मासा हा कसा किलो दादा? 200 किलो. हा बघा 200 रुपये किलो. कापून की पूर्ण? पूर्ण 200 रुपये किलो मासा. की कटला, रूपचंद, रोहू तर आहेच. इकडे मार्केटच्या बाहेर जस्ट बघा पूर्ण तिथून सुरुवात होतं मार्केट आणि असं अशा बसलेले असतात मार्केटच्या बाहेर. हे बघा शिंगाडे, लाल शिंगाडे जिवंत 200 रुपये पाव किलो. लाल शिंगाडे. आणि ही काळी वाव आहे पण ही गोड्या पाण्यातली. कशी किलो ही आपली काळी? ही 200 रुपये पाव. बघा 200 रुपये पाव किलो वाम, पण गोड्या पाण्याची आहे. काय गोड्या पाण्याचे वेगवेगळे मासे आज बघायला मिळतात बघा कल्याण. हा बघा हा मरोळ मासा आहे 80 रुपये पाव किलो. मरोळ मासा 80 रुपये पाव किलो. कसा आहे पाला? 800 रुपये किलोवर आहे. बघा पाला मासा 800 रुपये किलो. आणि लाले आहे की तिसरे आहे? लाल आहे 150 रुपयाला. हा बघा लाल आहे तिकडे 50ला एक. आणि ह्या ताईंकडे पण तुम्हाला गोड्या पाण्याचे मासे मिळतील. मार्केटला सुरुवातीलाच आहे त्या. आणि काळा मासा कसा आहे? 150 रुपये किलो. 150 रुपये किलो आहे काळा मासा. हा बघा डाकू मासा आपल्या गोड्या पाण्याचा. कसा वाट्यावर आहे? काय? हा डाकू मासा कसा वाट? हा बघा 200 रुपये वाटा डाकू मासा. आणि ही कोळंबी आहे खाडीची, जिवंत असते. 1 किलोवर देते का कशी देते? 300 रुपये किलो. खाडीची कोळंबी ना? खाडीची कोळंबी आडगावची. हा बघा आडगावची खाडीची कोळंबी आहे 300 रुपये किलो. बाकी खेकडे तर आहेतच कोल्हापूरचे नदीतले खेकडे. आणि या ताईंकडे असे नेहमी तुम्हाला मिळतील 12 महिने ते मासे. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे आपलं कल्याणचं फिश मार्केट. जे छाया टॉकीचं फिश मार्केट म्हणून पण फेमस आहे आपल्या पाठीमागे आहे. सर इथे छाया टॉकीज होती आतमध्ये. कोणालाही विचारलं तुम्ही छाया टॉकीचं फिश मार्केट तर कोणी सांगेल कल्याण स्टेशनपासून एकदम हाकेच्या अंतरावर, म्हणजे हाकेच्या पण नाही, एकदम 2-3 मिनटावरच वॉकेबल डिस्टन्सवर आहे आणि मुरबाड रोडवरती आहे. तर हे मार्केट सकाळी आलात तर 10 नंतरच या, 9:30-10 नंतरच या. म्हणजे मार्केटमध्ये सर्व मच्छी तुम्हाला बघायला मिळालं. अगोदर आलात तर मच्छीवाले आले असतात कारण मच्छी मुंबईवर नाही येते त्यामुळे थोडी लेट होते. बाकी हे दिवसभर असतं मार्केट, कधी पण या. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला कल्याण फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजूबाजूला खूप गोंगाट आहे ट्रॅफिकचा, कारण ट्रॅफिक एरिया आहे. तर ठीक आहे मित्रांनो, असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.